नमस्कार. वेगळे रंग आयुष्याचे या कथामालिकेत आपलं स्वागत आहे. कथा आवडत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 88. प्राचीला तिच्या होणाऱ्या नवऱ्याला भेटायलाच बाहेर जायचं होतं, पण अजूनही तिला माधुरीची परमिशन मिळाली नव्हती. त्यामुळे ती चेहरा उतरवून बसली होती. प्राची, काय झालं बाळा? तुझं खाण्यात लक्ष नाही आहे. काय झालं? कोणी काही बोललं का? अप्पांनी प्रेमाने प्राचीला विचारलं. नाही, तसं काही नाही आहे आजोबा. ते बस मला जास्त भूक नाही आहे आज, प्राची हळूच म्हणाली. प्राचीच्या नाराज असण्याचं कारण माहिती असल्याने बाकी कोणी काही बोललं नाही, पण आदी आणि वैभवची नजरानजर मात्र झाली. वैभव काही बोलणार तोच शर्व बाहेरून येऊन तिथंच येऊन बसला. मॉम, मला नाश्ता, भूक लागली आहे, शर्व म्हणाला. हो रे, अमू तुझी आणि शर्वची प्लेट घेऊन बाहेर ये, अवंतिका किचनमध्ये असणाऱ्या अमूला आवाज देत म्हणाल्या. हो, आणते आहेच. 2 मिनिट, अमू किचनच्या आतूनच म्हणाली. बरं प्राची, तू पटापट आवर तुझं. कुणाल तुला सोडून देईल, शर्व प्राचीला म्हणाला. शर्वच्या बोलण्यावर सर्वजण त्याच्याकडे बघू लागलेत. कुठे सोडून देईल? कुठे जाते ती? यशवंतरावांनी शर्वला म्हटलं. अरे, ते मी सांगायचंच विसरलो. समररावांशी बोलणं झालं होतं माझं काल. तर बोलता बोलता त्यांनी सांगितलं की ते आज मुंबईत येणार आहेत काही कामानिमित्त. तर त्यांची इच्छा होती प्राचीला भेटायची, म्हणून मग मी त्यांना सांगितलं की कुणाल येईल प्राचीला घेऊन, शर्व सांगत होता. अरे, पण असं डायरेक्ट कसं हो सांगितलंस तू? यशवंतराव म्हणाले. कसं सांगितलं म्हणजे? माझी बहीण आहे ती. तिच्याबद्दल एवढा छोटा निर्णय तर घेऊ शकतो ना मी. तेवढा हक्क तर नक्कीच आहे माझा, हो ना काकी? शर्व आधी यशवंतराव आणि नंतर माधुरीकडे बघून म्हणाला. हो हो, आहेस ना तुझा हक्क. देशमुखांचा मोठा मुलगा आणि तिचा मोठा भाऊ आहेस तू. तुझा पूर्ण हक्क आहे, यशवंतरावच म्हणाले. काकी, तुला तर काही प्रॉब्लेम नाही ना? शर्वने विचारलं. नाही, मला काय प्रॉब्लेम असणार? आणि असंही कुणाल सोबत जाणार म्हटल्यावर काही प्रॉब्लेम असणार ना, माधुरी म्हणाली. माधुरीने असं म्हटल्यावर शर्व गालातच हसला. वैभव, आदी आणि कुणाल पण एकमेकांना पाहून हसत होते. वैभवने त्याच्या शेजारी असलेल्या प्राचीला हळूच धक्का दिला. ती पण आनंदी दिसत होती. तिने पटापट नाश्ता संपवला आणि उठून जाणार तोच अमू किचनच्या बाहेर आली. तिला तसं पटापट खाताना बघून अमू म्हणाली. अगं हळू, किती घाई करतेय? कुठे जायचं आहे तुला? अमूने विचारलं. अगं तुला माहिती नाही का? प्राची मॅडम तिच्या त्यांना भेटायला जात आहे. घाई तर होणारच ना, अंजू हसत म्हणाली. हो, मग काय. काही वेळापूर्वी तर ताटातले संपतच नव्हतं, पण जायचं आहे म्हटल्यावर 2 मिनिट पण नाही लागले संपवायला, शुभ्राही अंजूच्या मागोमाग म्हणाली. ओ, असं आहे तर मज्जा आहे बाबा एका मुलीची. मग आज तर सर्व स्पेशल स्पेशल होणार, हो की नाही प्राचीदी?
अमू पण प्राचीला चिडवत म्हणाली, तुम्ही तिघी गप्प बसा हं, नका चिडवू मला. प्राची खोटं खोटं रागात म्हणाली, हो का? आणि तू जे आम्हाला चिडवत असतेस नेहमी ते? अमू डोळे बारीक करून म्हणाली, आता माझ्या भावांचे प्रेम आहेच तेवढं तुम्हा लोकांवर, तर चिडवणारच ना मी. आणि असंही माझा हक्कच आहे अमू वहिनी तो. प्राची डोळे मिचकावत म्हणाली, ए गप्प बस, चल जा बाई, उशीर होईल तुला. समरराव तिकडे वाट बघून अर्धे होतील. अमू म्हणाली. अमूच्या बोलण्यावर प्राची लाजून रूममध्ये निघून गेली. माधुरी केव्हाची या चौघींकडेच बघत होती, काय खुसूरफुसूर चालली ते. त्यात प्राचीला असं लाजून जाताना आणि बाकी या तिघींना हसताना बघून तिला कळलं की या नक्कीच प्राचीला चिडवत असतील ते. हसून झालं असेल तर शर्वला नाश्ता दे, केव्हाचा वाट बघतोय तो. आणि तुम्ही सर्व दात काढताय. माधुरी अमूला म्हणाली. ओ सॉरी. अमू शर्वजवळ येऊन म्हणाली, इट्स ओके. बाय द वे, हसताना खूपच छान दिसतेस तू. कधी बोललोय का मी तुला? शर्व पण हळूच अमूला म्हणाला. त्यावर अमूने फक्त एक प्रेमळ नजर त्याच्यावर टाकली आणि हसून खाली बघायला लागली. बाकी सर्व हे त्यांच्या नजरेचे खेळ बघत होते. अप्पांच्या चेहऱ्यावर आज एक वेगळंच समाधान होतं. त्यांची पूर्ण फॅमिली खुश होती. अमू आणि शर्व काही वेळाने बाहेर जायला निघाले. काय ग, एवढी शांत का आहेस आज? शर्व कार स्टार्ट करत म्हणाला. मग काय, कारमध्ये उड्या मारू? अमू म्हणाली. अगं उड्या नको, पण बोलू तर शकतेस ना. तुझा मूड ठीक नाही आहे का? कोणी काही बोललं का तुला? शर्व म्हणाला. नाही. अमूने तेवढंच उत्तर दिलं. नाही कसं? नक्कीच काहीतरी झालंय. बोल लवकर. शर्व तिला म्हणाला. आता हे मिशन लवकरच कंप्लीट होणार ना? अमूने त्याला विचारलं. हो, असं म्हणू तर शकतो आपण. जेवढं लवकर होईल तेवढं चांगलं आहे ना. जास्त वेळ लागणं घातक ठरू शकतं. शर्व रस्त्यावरती नजर ठेवत अमूशी बोलत होता. मग हे मिशन संपल्यावर तुम्ही परत जाणार इथून? अमू म्हणाली. हो, मग जावं तर लागेलच ना. हे संपलं की नवीन दुसरं मिशन असेलच काही ना काही. शर्व म्हणाला. अमू हुंकारली. ओ, तर मॅडम मी जाणार म्हणून चेहरा उतरवून बसल्या आहेत. अगं राणी, आपण खूप नशीबवान आहोत जे एवढा वेळ सोबत आहोत. आणि असंही मी जाणार तर आहे, पण परत येण्यासाठीच ना. शर्व तिला समजावत म्हणाला. हो, पण माझ्याच्याने नाही राहवलं जाणार तुम्हाला सोडून. खूप आठवण येईल तुमची. अमू बोलता बोलता रडायलाच लागली. अगं असं काय करतेस राणी? आठवण तर मला पण येईल. आणि आजच जातोय का मी अजून जे असं वागते आहे? तू सामान्य नाही आहे. एका सैनिकाची बायको आहेस, लक्षात ठेवायचं. हे असं रडणं, उदास होणं शोभत नाही तुला. शर्व म्हणाला. हो. अमूने मान हलवली. चला आता कामाचं बोलूया. शर्व म्हणाला. त्यावर अमूने पुन्हा हो म्हटलं. हो नाही, अपडेट्स हवेत मला. मिस समेया, फास्ट. शर्व. सध्या तरी माझ्याकडे काहीच अपडेट नाही आहे, पण
लवकरच आमची टीम तुम्हाला अपडेट देतील सर. अमू ही शर्वला उत्तर देत म्हणाली. त्यावर शर्व काहीच बोलला नाही. पुढचा रस्ता शांततेत पार पडला. ऑफिसला आल्यावर अमू तिच्या टीमकडे निघून गेली आणि शर्व त्याच्या केबिनमध्ये होता. गुड मॉर्निंग विशुदा, अमू केबिनमध्ये गेल्यावर म्हणाली. गुड मॉर्निंग बच्चा, कालचा दिवस कसा होता मग? विशालने विचारलं. ठीकच होता. बघूया किती वर्क करतोय आपला प्लॅन ते, अमूने सांगितलं. अरे आलीस तू? केव्हाची वाट बघते मी, मुस्कान अमूला पाहून म्हणाली. हो आली. बोल ना, काय काम होतं? अमू मुस्कानला म्हणाली. हे काही इन्फॉर्मेशन आहे, आम्ही बघितली आहे. तू पण एक वेळा चेक कर, तुला नवीन काही कळलं तर. मुस्कान स्क्रीन अमूकडे करत म्हणाली. ओके दी, तुला माहिती आहे काल मी अजून एका मुस्कानला भेटले. तुझ्यासारखीच गोड आहे ती पण, अमू म्हणाली. हो का? नावामुळे का होईना, आठवण तर आली तुला माझी. मुस्कान. असं काय बोलते आहे, मी कधी विसरले तुला? अमू. हो का? आठव बरं, लास्ट टाईम आपण सर्व कधी सोबत होतो. तुला वेळच नसतो आमच्यासाठी. मुस्कान तोंड तिरपं करून म्हणाली. अजून काही दिवस फक्त, मग शर्व हे मिशन संपलं की परत जातील. त्यानंतर फ्रीच असेल मी, वेळच वेळ. अमू उदास होऊन म्हणाली. अगं अशी उदास काय होतेस? मी तर गंमत करत होते. कळतं आम्हाला तू बिझी आहेस ते, आणि असंही तू जेवढी सरांसोबत राहशील तेवढं तुमचं नातं घट्ट होईल अजून. मुस्कान अमूला समजावत म्हणाली. हो, डेव्हिड आणि नीलदा कुठे आहेत? अमू इकडे तिकडे बघत म्हणाली. डेव्हिडचं काम चालू आहे आणि नीलची ट्रेनिंग चालू आहे, मुस्कानने म्हटलं. ओके, मी पण डेव्हिडजवळ आहे, अमूने म्हटलं. तसं त्या दोघांनी ओके म्हटलं. तो दिवस असाच कमी जास्त कामात गेला. पण येणारा दिवस काय बातमी घेऊन येतो ते बघायचं होतं. शर्वला काम असल्याने अमू एकटीच आज घरी यायला निघाली होती. सकाळी शर्वसोबत आल्याने तिने कॅब बुक केली आणि गेटजवळ कॅबची वाट बघत उभी राहिली. शर्वला ती जाताना दिसली. त्याने लगेच तिला कॉल केला. कुठे आहेस? शर्वने विचारलं. बाहेर कॅबची वाट बघते, अमूने त्याला सांगितलं. आत ये परत आणि कार घेऊन जा, कॅबने जायची गरज नाही आहे, शर्वने तिला म्हटलं. अहो पण मी केली ना आता कॅब बुक, आणि तुम्हाला उशीर होईल यायला, तर तुमच्याजवळ कार हवी ना. मी जाते आता कॅबनेच, अमूने त्याला सांगितलं. अमेया, मी जेवढं सांगतोय ना तेवढंच कर, जास्त बोलू नकोस. गप्प आत येऊन कीज घेऊन जा आणि कॅब कॅन्सल कर. शर्व आवाजात जरब आणून अमेयाला म्हणाला. अमूने काही न बोलता रागात कॉल कट केला. तिने कॅब कॅन्सल केली आणि शर्वच्या केबिनमध्ये आली. परमिशन न घेता तशीच आत शर्वच्या समोर जाऊन उभी राहिली. कीज, त्याच्या समोर हात करून अमूने म्हटलं. त्याने काही न बोलता तिच्या चेहऱ्याकडे बघत कारच्या कीज टेबलवर ठेवल्यात. तिनेही काही न बोलता
कीज उचलत त्याच्याकडे न बघता सरळ बाहेर निघून गेली. तिला तसं जाताना पाहून त्याने नकारार्थी मान हलवत एक सुस्कारा सोडला आणि त्याचे काम करायला लागला. बाहेर गेल्यावर तिच्या मोबाईलवर मेसेज आला. सरळ घरीच जायचं आहे, उगाच इकडे तिकडे फिरत बसू नको. शर्वचा मेसेज वाचून तिला अजूनच राग आला. ती तणतणतच घरी आली. बरं झालं अम्मू, तू लवकर आलीस. फ्रेश होऊन ये ना जरा पटकन, काम आहे मला. शुभ्रा अम्मूला बघून म्हणाली. हो, मला सोडून बाकी सर्वांनाच कामं असतात. मीच फ्री असते, येते जरा वेळात. अम्मूला असं जाताना बघून शुभ्रा बघतच राहिली. अशी काय ही? वहिनी, अम्मूला काय झालं? बोलली पण नाही माझ्याशी. प्राची अम्मूला जाताना बघून म्हणाली. बिनसलं आहे मॅडमचं काहीतरी. भांडण करून आली वाटतं. शुभ्राने प्राचीला सांगितलं. कोणासोबत? भाई आणि तिचं झालं असेल का? सकाळी तर मस्त होते दोघे. प्राची म्हणाली. असेल काही दोघांचं. सोड, बघून घेतील ते दोघे. चल, मला हेल्प कर ना प्लीज. अमू तर काही येणार नाही वाटतं. शुभ्रा म्हणाली. हो, करते ना. प्राचीने होकार दिला. इकडे अमू रूममध्ये येऊन आदळापट करत होती. सरळ घरीच जा म्हणजे म्हणायचं काय आहे यांना? मी बाहेर विनाकारण फिरत असते का? काय तर कॅबने नको जाऊ, घरीच जा. हे नको, ते नको. सारखं लक्ष देऊन असतात. किती कंट्रोल करणार अजून? मला ना आता बोलायचंच नाही आहे. येऊ देत घरी. मी समोरच नाही जाणार आणि बोलणार पण नाही. अमू स्वतःशीच बोलत होती. ओ, अमू मॅडम चिडल्या आहेत शर्ववर. आता शर्व अमूची नाराजगी कशी दूर करतो ते बघण्यासाठी पुढच्या भागाची वाट बघा. पुढचा भाग लवकरच येईल. धन्यवाद.